आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी आपला मणी तुझा नवरा मणी माझा मुलगा आहे. हो मॅडम, मणी सर तुमचा मुलगा आहे. म्हणजे मी खूप विचार केला आणि सगळे लॉजिक लावले तर माझ्या ही गोष्ट लक्षात आली. म्हणजे बघा ना, मणी सरांचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्याच दिवशी तुमच्या मुलाचा जन्म झाला होता. ही तुमच्या हातावरची खून, ही सेम खून मणी सरांच्या हातावर पण आहे. तुमच्या हातावर आणि मॅडमच्या हातावर सारखी खून आहे. हे बघा. आणि मणी सरांचं सरपोतदारांच्या घरी असणं. आणि या कमळा मावशी मला म्हणाला की जेव्हा बाळाला हॉस्पिटलमधनं पळवलं होतं तेव्हा सरपोतदार साहेब त्या बाळाला घरी घेऊन जाणार होते. म्हणून मला खात्री आहे मणी सर तुमचा आणि सरपोतदारांचा मुलगा आहे. कुठे आहात स्वानंदी? वॉर्डन मॅडम कडे असते, पण आता या वेळेला फोन लावणं पण पर्याय सुद्धा नाहीये. फोन उचला मॅडम. हे चांगलं नाही केलंस तू कमळा. तू एका बाळाला त्याच्या आईपासून दूर केलंस. सगळं माहिती असून सुद्धा का नाही सांगितलंस तू? 30 वर्ष माझं अर्ध आयुष्य मी फक्त याच विचारात जगले की माझा मुलगा जन्मताच मेलाय म्हणून. का केलं सांग ना, का केलं हे सगळं? कशासाठी? एका बाळापासून त्याचं बाळपण आणि आईपासून तिचं आईपण हिरावून घेतलंस ग. कशासाठी? आई बाप असताना माझा मुलगा अनाथ आणि आश्रित आयुष्य जगतोय तुझ्यामुळे. काय पाप केलं होतं मी? काय वाईट केलं होतं ग तुझं? एवढी मोठी शिक्षा केली तू मला. मॅडम तुम्ही शांत व्हा. या इथे बसा आधी. बसा. पाणी घ्या, पाणी घ्या प्लीज. प्लीज रडू नका. मॅडम जन्मताच यांनी तुमचं मूल पळवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं की ते मेलेलं आहे. पण तू माझं बाळ पळवलंस का? तू तर माझी सेवा करत होतीस ना, सांभाळत होतीस मला, धीर देत होतीस. सगळं छान होईल, व्यवस्थित होईल असं
असं तूच म्हणायचीस ना, तुझ्यात मी मोठी बहीण बघत होते ग. किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, आणि का केलंस तू हे? सांग ना का? भीती आणि हाव, मी काम नाही केलं तर सरपोतदार साहेब मला मारून टाकणार ही भीती, आणि ज्या कामाचा मोबदला ते मला देणार होते त्या प्रचंड पैशाचा मोह. लहान वय होतं माझं, हे वय असंच असतं ना मॅडम. माझ्या अकलेवर पडदा पडला होता आणि करू नये ते करून बसले. तुमचा मुलगा सरपोतदार साहेबांना नेऊन दिला मी, पण सांगितलं ना, त्यानंतर एक रात्रही मी शांतपणे झोपू नाही शकले. मी स्वतः आई सुद्धा नाही बनू शकले. तुमची ताटातूट केल्याचं हे एवढं मोठं ओझं मी 30 वर्ष वागवलं माझ्या मनावर. त्या दिवशी त्या पैशांच्या बदल्यात मी फक्त मुलगा नाही दिला सरपोतदार साहेबांना, त्या मुलाबरोबर माझा आनंद, समाधान, शांती आणि माझं आईपण सगळं सगळं देऊन बसले. आणि त्या दिवशी आनंदी, उत्साही कमळा संपली आणि एक उदास, पुढ्यात जगणारी सावित्री जन्माला आली. सरपोतदार साहेब खूप खूप डेंजर आहेत. त्यांच्या नावानेही माझा थरकाप होतो. आज आनंदीने माझा जीव वाचवला, पण सरपोतदार साहेब मला आता सोडणार नाहीत. ते माझा जीव घेतील. काय तुझा जीव घेणार का? मॅडम, सरपोतदार साहेबांच्या माणसांनी यांच्यावर हल्ला केला. नशीबनी वेळेत पोहोचले आणि कसं बस आम्ही तिकडनं निघालो. सरपोतदार किती नीच माणूस आहे मला चांगली माहिती. जो माझा होऊ शकला नाही तो कुणाचा काय होणार. तुझ्या एका चुकीमुळे किती जणांचं आयुष्य खराब झालं पाहिलंस तू. तुला एक खोटं नाव घेऊन जगावं लागलं. तुझ्या गिल्टनी तुला कधीच झोपू दिलं नाही.